एकदा दिंडी निघाली, पताकात जाऊन आरती झाल्याशिवाय खाली ठेवायची नसते. मी एकदा दादांना प्रश्न विचारला होता. दिवे घाटातनं दिंड्या वर चढत होत्या आणि काय आपल्यातली माणसं पुढे पळत होती. मी दादांना म्हणलं, दादा ही पुढे कशी जाते? एकच वाक्य मला सांगितलं होतं, पापाचे कळप. तेव्हापासून पुन्हा प्रश्न विचारला नाही मी दादांना. त्यांचं उत्तरच असं असायचं, पापाचे कळप पळती पुढे, कारण पुढे अमृत तुल्य असते. लक्षात ठेवा, पंढरपूरला जायचं असेल किंवा कोणत्याही तीर्थक्षेत्राला जायचं असेल तर मुखामध्ये नाम आणि खांद्यावरती पताका घेऊन गेलं तरच भगवंताची वाट सापडते. आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो तीर्थयात्रेला गेलेल्या गाड्याच उलटे होते, बऱ्याच गाड्यांचे ऍक्सिडेंट होतात. त्याचं कारण आहे जायचं तीर्थाला पण मुखामध्ये नाम, त्रिवेणी संगमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. फिरत बसतात. जाताना बघा तुम्ही चर्चा काय असती, गाण्याच्या भेंड्या खेळतील गाडीत, जेवायचं 10 वेळा विचारतील कुठे जेवायचं, पण नाम काही घ्यायची नाही. मग ती तीर्थयात्रा व्यर्थ आहे महाराज. आणि म्हणून माऊली सांगतात, मी आवडीनं पंढरपूरला जाईन. निवृत्तीनाथ म्हणले, तुम्ही पंढरपूरला का जाताय, कशासाठी जाताय, तुमचा काय संबंध, तिथं कशासाठी चाललाय? त्यावेळेला माऊली सांगते, जाईन गे माहेर तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. ते माझं माहेर आहे. माहेर कशाला म्हणायचं? जिथं मुलीचा जन्म होतो त्याला माहेर म्हणतात. पण तुमचा आमचा जन्म कुठं आहे? तुमचा आमचा सगळ्यांचा जन्म पंढरपुरातला आहे. ती माझी आई तिथं बसली, विठू माऊली तिथं बसली, म्हणून ते सगळ्यांचंच माहेर आहे. तुकोबराय म्हणतात ते माझं माहेरच आहे, ज्ञानोबाराय म्हणतात ते माझं माहेर आहे, नामदेवराय म्हणतात माहेर संतांचे, नामया स्वामी सगळ्यांचं माहेर आहे ते. तुकोबरायांतर प्रश्न विचारला, तुमचं माहेर आहे म्हणताय तर त्या माहेरात तुमचं घर आहे का? हाय म्हणून सांगितलं तुकोबराय. आमुची मिराशी पंढरी, आणि त्या नदीच्या काठाचं नाव सांगतात, चंद्रभागे तिने आमचं घर आहे, भीमा तिने आमचं घर आहे म्हणून सांगतात. त्यावेळेला निवृत्तीनाथ किंवा इतर प्रश्न विचारतात, तुकोबराय तुमचं घर पंढरपुरात आहे, तुमचं माहेर पंढरपुरात आहे, मग तुमची आई कोण आणि बाप कोण? तुकोबराय म्हणतात, पांडुरंग माझा बाप आहे आणि रुक्मिणी माझी आई आहे आणि पुंडलिक राय माझा भाऊ आहे आणि चंद्रभागा माझी बहीण आहे. अरे एवढं जवळचं नातं आहे म्हणजे ते माहेर किती गोड असेल बघा. आणि स्त्रीला नवऱ्याकडे मागायला एक वेळ संकोच वाटेल, सासूकडे मागायला संकोच वाटेल, सासरमध्ये कुणाकडेही मागायला संकोच वाटेल, पण माहेरात काही मागायला तिला संकोच वाटत नाही. पण घोटाळा इथंच झालाय की आम्हाला सासरही कळलं नाही आणि माहेरही कळलं नाही. हा देह नावाचा दादूला आम्हाला नको तिकडे ओढत नेतोय. म्हणून एकच दादूला करा, दुरूला अंबुला लांबचा का असना पण तो चांगला आहे त्यालाच करा, दुसरा करून उपयोगाचा नाही. आम्ही जो दादला केला तो देहरूपी दादला आम्हाला संसाराकडे ओढतोय महाराज, आणि संसाराकडे ओढणं फार घातक आहे. म्हणून माहेराला ज्या वेळेला माझी मुलगी जाते, कारण संसाराला मुलगी कंटाळल्याशिवाय माहेराची आस लागत नाही. मुक्ताई साहेब म्हणतात, उमगले संसारा कोणी मजला न्या हो माहेरा, माहेराला मला कुणीतरी न्या. मुक्ताई साहेब म्हणतायत. मग आम्ही कधीतरी ह्या संसारावर रुसायला पाहिजे की. जाळोनी संसार बैसलो अंगणी, संसार जाळावा लागेल. म्हणजे खरंच काढी लावू नका, नाही तर माझा ऐकशी विक्षीला. संसार जाळणं याचा अर्थ वृत्ती जाळणं. मी साधा प्रश्न विचारतो, नेहमीच विचारतो, पाण्यात नाव असावे का नावेत पाणी असावं? नावेत पाणी असावं का पाण्यात नाव असावी? नावेत पाणी गेलं तर मग आपण संसारात असावं का संसार आपल्यात असावा? आपण संसारात असावं म्हणून माऊली म्हणते असोनी संसारी. संसारात राहा पण आत जाऊन देऊ नका त्याला. आपला घोटाळा असा झालाय, आतनं बाहेरनं आपण संसारात रंगून गेलोय. म्हणून एकनाथ महाराजांनी किंवा सर्व संतांनी जे काय रंजले गाजले
ते गांजले म्हणजे कशानं, रंगले कशानं, संसारात रंगलेत महाराज. त्यांना खरं काही कळत नाही, या संसारातनं बाहेर पडायचं नाही, हा संसार फक्त मनातनं बाहेर काढायचा. संसारात रोजचं कर्तव्य रोज करत राहायचं, पण ते करणं ही कृती असावी आणि परमार्थ ही वृत्ती असावी. परमार्थाला अवस्था लागते आणि संसाराला व्यवस्था लागते. आम्ही व्यवस्थेकडे लक्ष देतो, पण अवस्था. मला सांगा, सजन कसाई काय व्यवसाय, सजन कसाई काय व्यवसाय करत होता? मांस विकत होता. त्याला सुद्धा मांस विकायला देव गेले ना हो, त्याच्या व्यवसायाकडे बघितलं नाही महाराज. लक्षात घ्या, म्हणणं माझं काय आहे, तर आपण वृत्तीनं परमार्थ करूया आणि कृतीनं संसार करूया. कृतीला महत्व नसतं, वृत्तीला महत्व असतं आणि म्हणून वृत्तीमध्ये संसार घ्यावा. म्हणून माऊली आपल्या श्री गुरुना म्हणतायत की जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा पुरिया. मला म्हणते